विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार ठरलेले आहे। संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। विनायक, खरं तर संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे हे तीन नावं भाजपकडून पुढे आलेले आहेत। काय अधिक माहिती आहे या नावांसंदर्भात? ही तीन नावं जी आहेत ती चर्चेत आलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामध्ये जोशी, संजय जोशी जे आहेत ते नागपूरमधून आहेत, देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्ती मानले जातात। तर संजय केनेकर यांनी पक्षासाठी उत्तम असं काम जे आहे ते गेल्या काही दिवसापासून केलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे समतोल राखण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजपने केला पाहायला मिळतोय। कार्यकर्त्याला सुद्धा संधी देण्याचा प्रयत्न जो आहे तो या यादीतून आपल्याला पाहायला मिळतोय। 3 जागांसाठी ही पोटनिवडणूक जी आहे ते होते। आपण जर पाहिलं तर विधान परिषदेचे जे सदस्य होते ते विधानसभेवरती निवडून गेलेले आहेत आणि त्यामुळे ह्या 5 जागा रिक्त झालेल्या आहेत। त्या 5 जागांमध्ये 3 भाजप, 1 शिवसेना आणि 1 राष्ट्रवादी असा हा महायुतीचा समतोल असणार आहे। संख्याबद्दल जर पाहिलं तर महायुतीकडे अधिक आहे आणि त्यामुळे ही निवडणूक जी आहे ते बिनविरोध होण्याची शक्यता आहे। उद्या अर्ज जो आहे तो भरण्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे भाजपकडून ही यादी जी आहे ती आता जाहीर करण्यात आली आहे। नक्कीच विनायक, तुम्ही